नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका नवीन विषयाची सुरुवात करू. नाही, नवीन विषय असा आहे की आपला जो विषय आहे तो गणित विषय आहे. आणि या गणित विषयाला अनुसरून ते आपण असा एक युनिट घेतलाय आज की त्या युनिट मध्ये गणिताचाच वापर होणार आहे. परंतु हा जो युनिट आहे हा प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचा आहे. आणि हा प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यासोबत एक महत्वाच्या विषयावर चर्चा अशी करायची आहे की आपण जर स्मॉल सेव्हिंग म्हणजे फार असं अल्प रकमेमध्ये आपण जर सेव्हिंग चालू केलं तर एक 8-10 वर्षांनी आपल्याला काय बेनिफिट मिळतं. कारण मित्र, सेव्हिंग आयुष्यामध्ये फार महत्वाचं. प्रत्येक व्यक्तीला सेव्हिंग करावंच लागतं. आजचं सेव्हिंग उद्याचं सुख असं याचं सूत्र आहे. त्यामुळे आपले जे ते प्रत्येक जे काही व्यक्ती असेल त्या व्यक्तीनं त्यांची जी काही मंथली कमाई असेल त्या मंथली कमाईमधून जे काही त्यांचं मंथली इन्कम आहे, महिन्याचा जो काही त्यांचा इन्कम सोर्स आहे, त्या सोर्स मधून बचत ही करायलाच पाहिजे. आणि बचतीची सवय आपल्याला लागायला पाहिजे. एकदा का तुम्हाला बचतीची सवय लागली की मग तुम्ही याच्यामध्ये एवढे इन्व्हॉल्ड होऊन जाता की प्रत्येक महिन्याला तुम्हाला काहीतरी एक नवीन बचत केल्याशिवाय करमत. तर असाच एक बचतीचा प्लॅन की त्या प्लॅन वरून असं दिसते की तुम्ही जर त्या प्लॅन मध्ये एक सतत थोडीफार बचत केली तर आपल्याला त्याचा काय फायदा होऊ शकतो. आपल्याला आपण जी रक्कम बचत केली त्या रकमेच्या किती पट रक्कम आपल्याला मिळणार आहे हे इथं सर्वात महत्वाचं आहे. तर एक इथं मी एक पीपीटी आहे माझ्याकडे. त्या पीपीटीच्या सहाय्याने आपण या सर्व जी काही बचतीची स्कीम आहे त्या बचतीच्या स्कीमचे वैशिष्ट्य आज आपल्याला समजून घ्यायचे आहेत मित्र. तर तो स्क्रीन मी इथं आपल्या याच्यावर शेअर करतो. त्याला तो स्क्रीन नीट त्याचं अवलोकन करायचं आहे. तत्पूर्वी माझी तुम्हाला अशी विनंती राहील की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आपण असे जे छोटे छोटे व्हिडिओ बनवतो जे फायद्याचे आहेत त्याचं एक नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. बघा, आजचा मी अगोदरच सांगितलं की माझा विषय नवीन आहे. या अगोदर मी बरेचसे भरतीविषयी बोललेलो आहोत. शिक्षक भरतीचे सुद्धा आपले व्हिडिओ सुरूच राहणार आहेत. परंतु जो एक विषय आहे माझा गणित विषय, त्या गणित विषयाचा वापर थोडाफार या बचतीच्या बाबतीत कसा होतो तो एक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक चर्चेला घेतलेला विषय आहे. बघा, कंपाऊंडिंगची जादुई ताकद हे आपल्याला पाहिजे. आणि कंपाऊंडिंगचा हा जो फॉर्म्युला आहे खरंच हा एक म्हणजे जादू सारखा काम करतो. मॅजिक सारखा तो काम करतो. दररोज जर तुम्ही ₹100ची एक सिप ओपन केली, SIP, म्हणजेच महिन्याला तुम्ही ₹3000 जमा करणार. तर रोज ₹100 म्हणजे फार काही आपल्यासाठी रक्कम नाही मित्र. पण ही जी रक्कम आहे आपण आज जी बचत करू ही उद्या आपल्यासाठी फार महत्वाची. त्याचं सुख आहे ते एवढं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर आपण दररोज जर ₹100ची समजा एक SIP सुरू केली तर महिन्याला आपले ₹3000 होतात. म्हणजे आपण एक शून्यापासून सुरुवात करत आहोत. सुरुवातीला आपण रोज ₹100 त्या SIP मध्ये
जमा करणार आहोत. तर महिन्याला तुमचं जी बचत आहे ती 3,000 रुपयाची तुमची बचत होणार आहे मित्र. त्यानंतर आता आपल्याला पुढचं याचा जो काही फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला थोडा नीट समजून घ्यायचा. गुंतवणूक आणि व्याजदर याची संकल्पना आणि त्याची गणना बघायची आहे. बघा याच्यामध्ये मी स्टेप नंबर फर्स्ट दिलेली आहे आणि तिथे एक स्मॉल आर घेतलेला आहे. त्याला म्हणतो आपण आर. तर मॅथमॅटिक्स मध्ये त्याला रेट ऑफ इंटरेस्ट, वार्षिक व्याज दर असताना मराठीत आर, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतो आपण वार्षिक व्याज दर. हा तुम्हाला गुंतवणुकीवर मिळणारा अपेक्षित वार्षिक परतावा आहे, रिटर्न म्हणतो. आर म्हणजे काय? रेट ऑफ इंटरेस्ट. आणि हे तुम्हाला वार्षिक तुमच्या गुंतवणुकीवर हा परतावा मिळतो. तर आपण असं उदाहरण घेऊ की समजा एखादी तुम्ही सीट काढली, त्या सीटचा जर रेट ऑफ इंटरेस्ट इयरली 12% आहे, 12% आपण गृहीत धरू, तर आपण घेतलेलं आहे. आपण उदाहरणार्थ 12% वार्षिक परतावा गृहीत धरला आहे. आता गणितामध्ये काय करायचं आहे, याची टक्केवारी. मग याची टक्केवारी कसे काढू आपण? तर हा जो 12% आहे, या 12%ला जर आपण 100ने भागलं तर त्याचा जो आपल्याला हे येणार आहे, म्हणजे गणितामध्ये जो टक्केवारीचा पर्सेंटेज वापरताना नेहमी दशांश म्हणजे डेसिमल पॉइंट मध्ये ती टक्केवारी आहे. मग याला डेसिमल पॉइंट मध्ये आपल्याला जर काढायचं असेल तर आर इज इक्वल्स टू, आपल्याला वार्षिक परतावा घेतला आपण इथं 12%. बघा हा 12% इज इक्वल्स टू 12/100. याला करू आपण 12/100. 12% म्हणजे 12/100. तर याचा जर आपण भागाकार केला तर हा येते 0.12. म्हणजे हा जो वार्षिक परतावा आहे, हा आपण कशामध्ये काढला? तर डेसिमल पॉइंट मध्ये काढला. 12% त्याचा व्याज दर आहे. मग त्याला डेसिमल पॉइंट मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आर इज इक्वल टू 12/100. त्याचा जर आपण भागाकार केला तर पॉईंट 12 आलेला आहे. हे लक्षात घ्या. आता आर इज इक्वल टू आपलं 0.12. पुढे चालायचं आपल्याला. आता आपल्याला या गुंतवणुकीचे गुपित आणि याचं जे चक्रवाढ व्याज, त्याची शक्ती, हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि तो या मॅथमॅटिक्स. बघा 2 नंबर मध्ये आपण एन घेतलेला आहे, स्मॉल एन. नंबर ऑफ कंपाऊंडिंग पिरियड्स पर इयर. म्हणजे एका वर्षातील गुंतवणुकीचे हप्ते किती होतात हे आता आपल्याला बघा. बघा शिफ्ट ही दर महिन्याला केली जाते. मग आपण रोज किती टाकून आलो? 100 टाकू. एका महिन्यामध्ये दिवस किती? 30. मग 100 गुणिले 30 केलं तर ते होतील 3,000 रुपये. म्हणजे महिन्याला 3,000 रुपयाची. मग वर्षाला किती झालते? 12 ते वर्ष. बघा एका वर्षात 12 महिने असतात, म्हणजेच एका वर्षातील तुमची गुंतवणूक आणि त्यावरील चक्रवाढ कंपाऊंडिंग जे आहे ते 12 वेळा होते. त्यामुळे यांची किंमत ही 12 आहे. आणि एका वर्षामध्ये 12 महिने, त्याच्यावरच 12 वेळा असणार चक्रवाढ व्याज. त्यामुळे इथं यांची किंमत झाली 12. आरची किंमत कळले पण आर काढली 0.12. 0.12 आता काढला आपण एन. एन घेतले आपण 12. 12 कसे घेतले? तर एका वर्षामध्ये 12 महिने आहेत काय, आणि त्याच्यावर कंपाऊंडिंग 12 वेळा होते. म्हणून एन इज इक्वल्स टू आपण 12 घेतलेलं. पुढे चालायचं आपल्याला. आता आपल्याला काय करायचंय? सगळ्यात बरं बघा, इथं आपण आर बाय एन काढलेला आहे. आर भागीला एन करायचं. 0.12 भागीला 12. याचा जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर भागाकार केला तर 0.01. म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला 1% व्याज मिळते. कारण 0.01 याला जर तुम्ही 100 न गुणलं पर्सेंटेज मध्ये करतो, दर महिन्याला तुम्हाला 1% व्याज. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं आहे की हे स्कीप आहे, म्हणजे SIP आहे. ही तुम्ही याचा टाइम पिरियड, म्हणजे ही तुम्ही किती वर्षासाठी करता? 5 वर्षासाठी करता, 10 वर्ष, 30 वर्ष. जितक्या लॉंग पिरियड मध्ये तुम्ही ठेवा
तितका तुमचा याच्यामध्ये जबरदस्त फायदा होतो. तर आपण टी घेतला, टी टाइम पिरियड साठी घेतलेला आहे आपण. टी कशासाठी घेतला आपण? टाइम पिरियड साठी इथं टी घेतला. हा टाइम पिरियड, गुंतवणुकीचा कालावधी वर्षामध्ये, त्यासाठी आपण टी घेतलेला आहे. तुम्ही किती वर्षासाठी गुंतवणूक करत आहात तो कालावधी म्हणजे वर्षासाठी आहे ना. ते गुंतवणूक आपण किती वर्षासाठी करतोय तो कालावधी जो असते त्या कालावधीला आपण डिनोट करतो, टी न आपण दर्शवतो. मग आता इव्हेंट मध्ये आपण असं गृहीत धरू की तुम्ही 10 वर्षासाठी केलंय, किंवा तुम्ही 20 वर्षासाठी केलं, किंवा तुम्ही 30 वर्षाचे टप्पे घेतले, 10चा घेईल, 20चा घेईल, 30चा घेईल. प्रत्येक वर्षाचं आपल्याला कॅल्क्युलेशन गुंतवणूक जाईल त्याच्यामध्ये, आणि आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट पकडून किती रुपये मिळणार आहे याची काय मित्र समजून घ्यायचं गणित आहे. कारण सेव्हिंग फार महत्वाचं आहे. ज्या व्यक्तीचं सेव्हिंग आहे ना त्याला थोडीसं म्हातारपणी त्रास होतो, ते सेव्हिंग पाहिजे. तर आपल्याला इमेज मध्ये आपण 10, 20 आणि 30 वर्षाचे टप्पे दाखवतो. त्यामुळे प्रत्येक टप्प्यासाठी टी ची किंमत अनुक्रमे टी इज इक्वल्स टू एक तर 10 वर्ष राहील, टी इज इक्वल्स टू किंवा 20 वर्ष राहील, टी इज इक्वल्स टू 30 वर्ष राहणार आहे. आणि महत्वाची पायरी अशी आहे की त्याच्यातून आपल्याला एन टी कळायचं, म्हणजे एन गुणला टी करायचं. एन याच्यावर जर आपण काढला तर 12 वेळा होतात. आता टी टी जर 10 घ्याल तुम्ही तर मग ती 120. बघा 10 वर्षासाठी एकूण महिने किती? 12 एका याच्यामध्ये वर्षामध्ये. तर आता 10 वर्ष केला आपण म्हणजे एन ला टी, तर 12 × 10 इथं जर बघितलं तुम्ही तर ते 120 झाले. तुम्ही एकूण किती महिने हप्ते गुंतवणूक करणार आहात हे काढण्यासाठी एन आणि टी चा गुणाकार करतात. एन आणि टी चा काय करायचं आपल्याला? गुणाकार करायचा आहे. एन नंतर आपण काढलेला आहे 12 आहे, एका वर्षात किती महिने आहे? तर 12 महिने. वर्षासाठी गुंतवणूक करता, 10 वर्षासाठी एखाद्या व्यक्तीने जर गुंतवणूक केली तर 12 × 10 बरोबर हे येणार आहे 120 इथं येते. त्यानंतर 20 वर्षासाठी एकूण महिने जर एखाद्या व्यक्तीनं 20 वर्षासाठी SIP काढली तर मग त्याचं हे किती होणार, किती महिने होतील? तर आपल्याला एन गुणला टी काढायचं म्हणजे 12 × 20 करायचं, तर 12 × 40 12 × 24 सॉरी 12 × 24 ते हे होतील 200. आणि एखाद्या व्यक्तीने जर ही SIP 30 वर्षासाठी ठेवली तर पुन्हा एन गुणला टी, यांची किंमत 12, टी ची किंमत 12 12 36 360 महिने. हा झाला कालावधी, वेगवेगळा कालावधी. आता या कालावधीवर आपल्याला काय रिफंड भेटते, आपल्याला काय बेनिफिट, आपल्याला काय व्याज मिळते हे आता आपल्याला इथे. आता व्याज हो आपण त्याच्यासाठी मॅजिक फॉर्म्युला आहे मॅथमॅटिक्स मध्ये, जादुई फॉर्म्युला म्हणतो त्याला. हा जादुई फॉर्म्युला आहे एफ व्ही, फ्युचर व्हॅल्यू, भविष्यातील किंमत. एफ ला काय म्हणतो आपण? फ्युचर व्हॅल्यू म्हणजेच भविष्यातील किंमत. पी, पी हे तुमचं मासिक एसआय, महिन्याला किती? रोज 100 रुपये, महिन्याला तुमचे झाले 3000 रुपये. पीची किंमत आपल्याला 3000 घ्यावं लागेल. त्याच्यानंतर आर, हा याच्यावर जर आपण काढलेला आहे वार्षिक व्याज दर आहे तो आहे 12%. आणि त्याच्यानंतर एन आपण 12 घेतला, आणि टी काय येणार आहे? वर्ष. वर्ष तुम्ही 10 घ्या, 20 घ्या की 30. मग खाली या फॉर्म्युल्यामध्ये त्याची किंमत टाकली तर टी टाकला आपण, टी टाकलेला आहे इथं 3000. त्याच्यानंतर इथं आपण टाकला 1 + R/N. R/N आपला 0.01 याच्यावर आलेला आहे. 1 त्यात जर मिळवला तर 1.01 येते. वर द्यायचं आहे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये एन डी, एन आहे आपला 12, आणि आपण जर 10 वर्षाचा कालावधी घेतला तर 12 × 10 120 होते. म्हणून इथं पॉवर दिलाय मी 120 वजा 1/0.01. एक जसाच्या तसा सुद्धा भागीला R/N आहे 0.01, गुणीला पुन्हा 1 + R/N. 1 + R/N आहे 0.01, होईल 1.01. आपण या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्यात बघा पी ची व्हॅल्यू म्हणजे SIP आहे ते टाकली आपण.
वन ऍज इट इज केला आपण आर बाय एन हा काढलेला आहे आपण याच्या अगोदरच सांगितलं वन आहे त्याच्यामध्ये वन ऍड केला तर 1.01 होते त्याला पॉवर आला एक्स एन म्हणजे 12 आहे टी म्हणजे 10 12 गुणिले 10 केलं ते 120 होते -1 आपण आर बाय एन पण ठेवला इंटू 1.0 आता याचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला सर्व इथं मी रिझल्ट काढून दिलेले आहेत सुरुवातीला एक नंबर मध्ये बघा आता जे आपण सगळं त्याच्यावर चर्चा केलेली आहे त्या चर्चेचा मित्र इथं ऍव्हरेज पूर्ण घेतलेला आहे बघा हा ऍव्हरेज काय आहे आपल्याला बघायचं सुरुवातीला शून्यापासून आपण सुरुवात रोज आपण एस आय म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे काही म्हणजे हेच नाही त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला काही सर्टिफिकेट त्यामुळे शून्य ते सुरुवात असं म्हणतो आपण पण दररोज 100 रुपयाची एसआयपी केली म्हणजे महिन्याला तुम्ही 3,000 रुपये तिथं बोललो त्यानंतर जो गुंतवणुकीचा फॉर्म्युला त्याचं आकलन इथं केलेलं आहे आपण एफ इज इक्वल इंटू 1 + r/n टू द पॉवर एन टी -1 अपॉन r/n इंटू 1 + r/n याच्या अगोदर हा पाहिला याच्यामध्ये एफ ही भविष्यात मिळणारी जी काय किंमत आहे फ्युचर व्हॅल्यू असं म्हणतो आपण ती मासिक एसआयपी 3,000 रुपये आहे तुमची त्यानंतर आर हा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो 12% त्याला जर 100 भागितलं तर 0.01% एन ते टोटल एका वर्षामध्ये टोटल महिने तर ते 12 येतील तिथं आणि टी वर्ष वर्षासाठी मग 3 नंबर मध्ये मी असं घेतलेलं आहे इथं जर बघितलं तुम्ही तर 3 नंबर मध्ये 10 वर्षाचा टप्पा एखाद्या व्यक्तीनं 10 वर्षासाठी बदल केली मिळते त्याला मिळते हे आता आपल्याला इथं बघा 10 वर्षासाठी जर त्या व्यक्तीनं गुंतवले किती होतील तर त्याचं जर आपण बघितलं तो महिन्याला काय करतो 1,000 रुपये होतात वर्षाला किती 12 × 36 आणि 36 गुणला जर आपण 10 केलं तर ते होतं 3,60,000 म्हणून इथं मी दाखवलेले आहेत 3,60,000 बघा 0.3 हे 3,60,000 झाले त्यानंतर या फॉर्म्युल्यामध्ये आपण किंमत टाकली त्यामध्ये एफ इज इक्वल टू त्याची महिन्याची गुंतवणूक टाकली त्या 3,000 1.01 टू द पॉवर 120 अगोदरच मी समजावून सांगितलंय कसं करायचं -1 अपॉन 0.01 इंटू 1.01 याला तुम्ही कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने सॉल्व्ह करा त्या व्यक्तीला 7 लाख रुपये तर त्याला 7 लाख रुपये जवळपास ते परंतु याचा जर तुम्ही कालावधी वाढवला म्हणजे समजा एखाद्याने ही 20 वर्ष टाकलं तर फक्त पहिलं मोठं यश पण त्याची शक्ती जर वाढवायची असेल तर आपल्याला हा जो टाइम पिरियड आहे हा 20 वर्षाचा मित्र होता पण 20 वर्षाचा टप्पा त्याची शक्ती वाढवते 20 वर्षाचा जर टप्पा केला तर किती होतील त्याची गुंतवणूक किती होते तर एका वर्षाला तो 36,000 करते तर 20 वर्षाला त्याचे किती जातील सतत 7,30,000 36,000 पुन्हा जर तुम्ही 30 केले तर ते 7,30,000 आणि पुन्हा हा जो खाली फॉर्म्युला दिला एफचा फ्युचर व्हॅल्यू याच्यामध्ये पुन्हा आपण किंमत टाकू त्याची एसआयपी जे आहे मंथली ते 3,000 टाकली आपण 1.01 हे सर्वांसाठी सारखंच राहील फक्त पॉवर बदल एन टी एन आहे 12 आणि वर्ष घेतले आपण 20 12 24 पॉवर होणार आहे 240 -1 अपॉन 0.01 इंटू 1.01 हे सुद्धा रक्कम तेच आणि त्या व्यक्तीला किती पैसे मिळणार आहे तर त्या व्यक्तीला 30 लाख रुपये मिळणार आहे तुम्ही तर त्या एसआयपी चा टाइम पिरियड वाढवला तर फायदा ज्या वेळेस आपल्याला पैशाची गरज त्या वेळेस त्या वयामध्ये सेव्हिंग हे फार आवश्यक पुढे 5व्या नंबर मध्ये असं घेतलं आपण इथं जर आपण आलो हा 5वा नंबर आहे हा 5वा नंबर 30 वर्षाचा टप्पा जर समजा घेतला तर मग 10 वर्षच तयार होतो वर्षाचा जर आपण घेतला ते तयार होतात
6 वृक्ष तयार होते. मग गुंतवलेली रक्कम आहे तुमची 10.8 लाख आहे आणि तुम्हाला मिळणार किती? तुम्हाला जवळपास 1 कोटी मिळणार किती? तर 1. कारण या फॉर्म्युल्यामध्ये NT 360 जो काही गुणाकार आहे तो 360 वेळा तिथे केला जाते. त्यामुळे ती रक्कम खूप वाढते मिळते. जर तुम्ही 10,80,000 गुंतवले तर 1 कोटी रुपये. जर तुम्ही बघितलं तर हा आपण 6वा कॉलम आहे तो या निकालाचा सारांश रहस्य याच्यामध्ये केवळ 10.8 लाख रुपये तब्बल 97.2 लाखांचा निव्वळ नफा हे कंपाऊंडिंगचं ते तुम्ही 10 वर्षात एका ते तुम्ही सॉरी तुम्ही 30 वर्षासाठी एका वर्षाला तुम्ही जर 36,000 मिळवले आणि असं गुंतवणूक तुम्ही जर 30 वर्ष केलं तर तुमचं इन्व्हेस्टमेंट होते 10,80,000. परंतु तुम्हाला भेटत किती? तर तुम्हाला जवळपास त्याच्यावर जे व्याज आहे ते व्याज तुम्हाला 97.2 लाख फळ नफा कुठल्या 1 कोटीच्या घरामध्ये ही रक्कम आहे. असं ही कंपाऊंडिंगची एक जादू ही हे गुंतवणूक जर आज आपण याला स्मॉल सेव्हिंग म्हणून एक कमी प्रमाणात आपण जर सेव्हिंग पुढे केलो तर आपल्याला जे काही पुढचं म्हणजे आपलं असं म्हणून आपण सिनियर सिटीजन होतो त्या काळामध्ये हा पैसा तुमच्या उपयोगामध्ये पडते आहे. म्हणून माझं प्रत्येक जे काही त्या चॅनलचे जे काही आपल्या सबस्क्रायबर आहेत किंवा ज्यांनी हा व्हिडिओ पाहतील त्यांना एक आव्हान माझं राहणार आहे. त्यामध्ये मित्र सेव्हिंग करायला शिका. सेव्हिंग फार आज जर तुम्ही सेव्हिंग केलं तर उद्याच हे मला अपेक्षा आहे मला निश्चितच हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. त्या तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे आपण जे मला मिळेल. आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.